महाराष्ट्रातला शेतकरी संकटात सापडलाय। काही भागांना दुष्काळानं करपवलंय तर काही भागांना अवकाळीनं झोडपून काढलंय। आता कुठे शेतकऱ्यांना मदत देण्याचा विचार करण्यासाठी केंद्रीय पथक आलंय। त्यांचा दौरा कसा चाललाय तो एक वेगळाच विषय। काही तासामध्ये रोजच हा दौरा संपतो, पण त्यातही शेतकरी आपल्या समस्या मांडताना कुठे गहिवरतात, कुठे भान हरपून अश्रू ढळतात। मागणं एकच असतं, जास्त काही नको, हक्काचं ते द्या। आम्ही जगाचे पोशिंदे, जगाला जगवतो, आम्हालाही जगवा। पण सध्या जे चाललंय ते पाहून प्रश्न पडतोय की हा पाहणी दौरा आहे की फक्त फार्स। पुढारी न्यूजचा हा खास वेध। दुष्काळाचा पाहणी दौरा की केवळ फार्स? 40 मिनिटांमध्ये आटोपला जिल्ह्याचा दौरा। केंद्रीय पथकाचे पाय धरायची बळीराजावर वेळ। औषध घ्यायची पाळी आली साहेब, काय करणार? आमच्या जो चाराने भरलेली नाही, आम्ही कसं करा? तुम्हीच आमची मायबाप आहे। आता हे माताने हात धरून काढून दिला आम्हाला। शेतकरी जेव्हा जिवंत राहील तेव्हा देश जिवंत राहील। ही दृश्य आपल्या राज्यातल्या बळीराजाची परिस्थिती किती गंभीर आणि किती हतबल आहे हे ठळकपणे दाखवणारी आहेत। कारण मदतीसाठी केंद्राच्या पथकातल्या अधिकाऱ्यांचे पाय धरायची वेळ संभाजीनगरच्या शेतकऱ्यांवर आली आहे। तेच मायबाप आमचे, काय जे देतील ते। कधी दुष्काळ, कधी अवकाळी, या निसर्गाच्या लहरीपणाचा तडाखा आणि राज्य सरकारचा ढिसाळ कारभार, या सगळ्याचा फटका पोशिंद्याला बसतोय। जो बळीराजा आपल्याला जगवतो त्याचीच ही अवस्था काळजाला चटका लावते। 4 एकर मधून 2 एकर कापूस लावला, त्याच्यामध्ये काहीच नाही। गेल्या साली 4 क्विंटल झाले होते, अंदाज 50 किलो बी नाही आले। एकूण खर्च किती आला होता तुम्हाला? 50-60 हजार रुपये खर्च आलाय। खत बीज मजुराने जादा खाल्ला, हे निंदावं लागतं, मजुरानं खाल्लं जास्त। काय सांगा? एकीकडे हे घडतंय तर दुसरीकडे केंद्राच्या पथकासमोर आपल्या व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्यालाच बाजूला करून दुसरा शेतकरी उभा केला जातोय। हे चित्र आहे बीड जिल्ह्यातलं। आपल्या समस्यांचा पाढा वाचत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क शेतकरीच बदलल्याचा प्रकार घडलाय। त्यामुळे हा खरंच दुष्काळ पाहणी दौरा सुरू आहे की निव्वळ फार्स चाललाय असा प्रश्न शेतकरी विचारतोय। ऑनलाइन आप क्या चाहते हैं कि पानी आने की व्यवस्था कैसे की जाए? आता पाणी आता काय तुमचे सांगा ना, काय शासनाकडून अपेक्षा आहे की या काळात पाण्याची समस्या कशा सुरू करायला पाहिजे? तुम्हाला काय पाहिजे? मी पाहिजे पाणी प्यायला पाणी नाही प्यायला, आता काय करायला पाहिजे सांगा ना। मराठवाड्यातल्या बीड प्रमाणेच खानदेशातल्या जळगावातल्या शेतकऱ्यांची सुद्धा तीच वेदना आहे। आपल्या वाळून गेलेल्या पिकांचे शिल्लक राहिलेले हे अवशेष शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांना दाखवले आणि फक्त दौरा नको तर इथली परिस्थिती बघून मदत द्या असं सांगताना शेतकरी गहिवरून गेले आहेत। आपण म्हणतो आपला देश कृषी प्रधान आहे। ज्या शेतकऱ्याच्या जीवावर आपण मोठे आहेत त्या शेतकऱ्याचे लाथाणी होते, त्या शेतकऱ्याच्या तोंडातून घास हिसकावला जातोय। प्रत्येक शेतकऱ्याच्या दैनंदिन स्थिती झालेली, शेतकऱ्याचा कपडा जरी चांगला दिसला पण त्याच्या शेतीतलं जे आहे उत्पन्नाची क्षमता आहे ही फार कर्जबाजारी आहे। जीव जगणं त्यांना अतिशय मुश्किल झालंय। एककडे आपण म्हणतो जय जवान जय किसान, दुसरीकडे म्हणतो शेतकरी मेला पाहिजे आणि त्या शेतकऱ्यांना योग्य मदत मिळत नाही। 2-2, 3-3 वर्ष नुकसान होतं तरी त्या नुकसानाची भरपाई मिळत नाही। काल रात्रीच्या वेळी सोलापुरातल्या सांगोला तालुक्यात अच्चाकदाणी या गावामध्ये हे पथक उशिरा पोहोचलं आणि त्यांनी चक्क मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशामध्ये इथे पाहणी केली आहे। तर दुसऱ्या दिवशी धुळ्यामध्ये पाहणी दौरा ठरलेला असतानाही केंद्राच्या पथकानं त्याकडे पाठ फिरवली आहे। नियोजित पाहणीचा दौरा न करता केंद्राचं पथक पुढे 40 गावला रवाना झालं। विरोधी पक्षाच्या वतीने जो अंतिम आठवडा प्रस्ताव येणार आहे त्याही विषय त्यामध्ये सुद्धा आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न महाराष्ट्रातील मांडणार आहोत आणि शेतकऱ्यांना
हे जे सरकार आहे, केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, हे नुसतं आश्वासन देतंय, प्रत्यक्षात कृती करताना शेतकऱ्यांवर अन्याय करतंय, ह्यांना निश्चितच आम्ही जाब विचारणार आहोत. हे आम्ही ह्या अधिवेशनात करणार आहेत. आणि या अधिवेशनात झाल्यानंतर सुद्धा आम्ही शिवसेना रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार आहोत. आधीच आपल्याकडची शेती बेभरवशाची, त्यात कधी दुष्काळ तर कधी अवकाळी असं निसर्गाचं रूप, आणि भरीस भर म्हणून राज्यातल्या कोणत्याही सरकारचा शेतकऱ्यांप्रती असणारा भोंगळ कारभार, या सगळ्यामुळे शेतकरी पूर्णतः भरडला गेलाय. ज्या मराठवाड्यामध्ये केंद्राचं पथक पाहणी करतंय, त्याच मराठवाड्यात गेल्या 11 महिन्यात तब्बल 1000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यातील सर्वाधिक आत्महत्यांची जखम बीड जिल्ह्याला आहे. शेतकऱ्यांवरचं हे आभाळ एवढं दुःख कमी करायचं असेल आणि आत्महत्येच्या फासामधून त्यांना वाचवायचं असेल तर या मुद्द्यावर अधिवेशनामध्ये सुद्धा सर्वाधिक चर्चा होणं गरजेचं आहे. हे आत्महत्याचं जे प्रमाण आहे हे त्याच्यामुळे होते. कारण आपला पोशिंदा जगला तरच आपणही जिवंत राहणार आहोत. सचिन जिरे, सचिन गोसावीसह यामिनी दळवी, पुढारी न्यूज.